नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवाच्या सर्व प्रेक्षकांना गोकुळाष्टमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. बाळाची चाहूल लागली की आई बाबांना मुलगा हवा असो किंवा मुलगी हवी असो, होणारं बाळ कृष्णासारखं गोड आणि नटखट व्हावं हे नक्की वाटत असतं. आणि म्हणूनच बऱ्याच घरांमध्ये छोटूशा गोंडस बाळकृष्णाचा फोटो सुद्धा लावून ठेवलेला असतो. आज आपण आलो आहोत भांडूप मधल्या कोकण नगर परिसरात, जिथे गावडे कुटुंबात जन्माला आला आहे असाच एक छोटूसा कान्हा, देवांश गावडे त्याचं नाव. चला त्याला भेटूया. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा. देवांश सध्या स्वतःची फोटो फ्रेम रिपेअर करतोय. त्याच्याशी मी मैत्री करेनच, तोपर्यंत जाणून घेऊया हे सगळे देवांशचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी देवांची मम्मी स्वानंदी संदेश गावडे. मी देवांचा पप्पा, माझं नाव संदेश हरिचंद्र गावडे. ओके. मी देवांची आजी, माझं नाव उज्ज्वला उदय बागवे. ओके. मी देवांची आजी राजश्री हरिश्चंद्र गावडे. ओके. मी देवांचे आजोबा, माझं नाव हरिश्चंद्र वासुदेव गावडे. अरे वा. आणि ही कोण आहे? देवांशची माझी, तिचं नाव उर्वी मंदार गावडे. वाव, देवांश तुला एवढी मोठी भाची आहे, कमाल. चला, सगळ्यांची ओळख झाली आहे, आता गप्पा मारूया देवांशच्या आई बाबांची. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरे वा. मग काय बघण्याचा कार्यक्रम झाला होता? हो. कुठे झाला होता? घरी आमच्या. मग पहिल्या भेटीत पसंत पडलात एकमेकांना? वा वा. आणि मग लग्नानंतर किती वर्षांनी देवांशचा जन्म झाला? 1 वर्षांनी. 1च वर्षांनी. तुम्ही प्लॅन केलं होतं थांबूया नाही थांबूया असं काय? असं काय नाही. असं काही नव्हतं. सो देवांश आता किती महिन्यांचा आहे? 11 महिन्यांचा. अरे वा. देवांशजी, म्हणजे लवकरच वाढदिवस आहे वाटतं तुमचा? हो. येस, आनंद झाला देवांशला. येस. प्रेग्नन्सी कशी होती? डोहाळे कसे लागले होते? चायनीज. चायनीज? मॉडर्न डोळा आहे. अरे वा. मग खाल्लत की नाही भरपूर? मम्मीच्या इथे गेलं तर एकदा मम्मीने दिलेलं. एकदाच का हो? हेल्थ साठी चांगलं नव्हतं, हे पण बडबडायचे म्हणून. तुम्ही रागवायचं? हो, कारण चायनीज तर चांगलं. मग घरी करून द्यायचं की? नाही, एकदाच खाता आलं. ऐक, पण रोज खावंसं वाटायचं? रोज नाही, म्हणजे कधीतरी असेल गाडी वगैरे बघितली वास आला की खावंसं वाटायचं. बरं, काय टिप्स मिळाल्या प्रेग्नन्सी मध्ये? काय नाही, मला थोडं रक्त कमी होतं अंगात, त्यामुळे मला जास्त खायला सांगितलं आईनी वगैरे. सगळ्यांनी भरपूर टिप्स दिल्या, खा खा खा. काय करू दिलं त्यासाठी नको. आईने भरपूर केलं माझ्यासाठी, बीटाची भाजी वगैरे नाक बंद करून मी खाल्लं. आणि आवडीचं काय केलं? लाडाचं? पुरणपोळी केली. अरे वा. पुरणपोळी करून घातली. डिलिव्हरीचा प्रसंग कसा होता? धावपळ झाली का? काय झालं? धावपळ म्हणजे फार झाली, कारण म्हणजे कसं अचानक रात्री 4-4:30 ला मला फोन आला की हिला कळा चालू झालेला आहे, आम्ही हॉस्पिटलला नेतो, तुम्ही या. तसं मी आणि माझे वडील आम्ही इकडनं निघालो पहिले, आणि तिथे घेऊन आतमध्ये गेलेली होती वॉर्डमध्ये. आम्ही बाहेर होतो, बराच वेळ घुटमळत होतो, काय होतंय कसं होतंय, कारण तब्येत वीक असल्यामुळे टेन्शन होतं की नॉर्मल होतंय, कसं होतंय, काय होतंय. ते थोडं टेन्शनचा एक भाग होता पुरा त्याच्यामध्ये. पण एकदा न्यूज आलीच, मूल चांगलं, बाळ चांगलं आहे, व्यवस्थित आहे, सुदृढ आहे, ही पण व्यवस्थित आहे, एकदम आनंद झाला. किती वाजता जन्म झाला? 8:20 ला. 4 तास लेबर मध्ये होतात. 4 तास त्रास केला, पण नंतर बाळाला बघितल्यावर बरं वाटलं. बाबा, पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं? फार वेगळी फिलिंग होती, कारण वडील झाल्याची फिलिंग होती, थोडी जिम्मेदारी, आणि सर्व. तो पण एकदम लहान होता, त्याला घेताना पण मला भीती वाटत होती, कारण कसं घ्यायचं काय. घाबरत होते घ्यायला, पण त्याला कधी सवय नाही हातात घ्यायची. हे प्लस त्याचे काका जेव्हा तो चालाय म्हणजे ओनवार उपडी म्हणजे असं चालायला लागला ना, रांगायला लागला, तेव्हा घेतलं त्याच्या काकाने. तोपर्यंत त्याचे काका पण घेत नव्हते, हे पण घेत नव्हते, घाबरायचे. आणि बाबा आमचे म्हणायचे मला बांधून दे तरच मी घेणार, नाही तर नाही घेणार. बरं. कारण कसं ते भीती वाटते, एकदम छोटा आणि ते. अहो, पण बाळांना छान स्ट्रॉंग असतात.
असं काही होत नाही त्यांना. तो पण साहजिक आहे, बऱ्याच लोकांना भीती वाटते काय कसं करावं. काय स्वप्न पाहिले देवांशसाठी, त्यांनी पुढे काय करावं असं वाटतं? देवांशने काय करिअर वगैरे म्हणाल तर ते स्वतः आम्ही चॉईस कमी शिकलोय. आमच्या देवांशने भरपूर शिकावं आणि काहीतरी आमच्या घरातल्यांचं सगळ्याचं नाव मोठं करावं. अरे वा. पण एखादं तुमचं स्वप्न आहे का? पायलट व्हावं त्याने. पायलट व्हावं. अरे वा. आणि तुमचं? त्याच्या आजीचं पण तेच स्वप्न आहे सगळ्यांचं, त्यांनी पायलट होऊन मला विमानाने फिरवावं. तुमचं काय स्वप्न आहे? माझं स्वप्न असं आहे की ते करिअर त्यांनी काही करावं, पण एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी चांगलं घडवावं स्वतःला. आणि आम्ही पण त्याचा प्रयत्न करू असाच की त्याला जो सपोर्ट मिळेल तो म्हणजे करू सर्व. असं मला वाटतं की ते एक चांगलं व्यक्ती बनावं समाजामध्ये. ओके. देवांशचं नाव कोणी ठेवलं? त्याच्या पप्पानीच. अच्छा. कसं काय? देवांचं नाव म्हणजे कसं सगळ्यात लोकांनी, आमच्या जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळ्यांनी, आमच्या वहिनींनी, आमच्या भावांनी, बाकी रिलेशनने आम्ही सुचवलेलं नाव बरीच, पण आम्ही कन्फ्युज होतो कुठलं नाव ठेवावं. तर मला देवांश नाव आवडलेलं, पण आता आपण स्वतःच सांगावं ते बरं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, एक चिठ्ठ्या उडवल्या 10-12 चांगले नाव निवडून. त्याच्यामधनं देवांश हे नाव फायनल आलंच लास्टला. तुमच्या मनासारखंच झालं. त्यापेक्षा आधीच बोलायला लागला असतात, म्हणाला असतात की ठेवाच नाव म्हणून, तर काय प्रॉब्लेम होता? हो की नाही? तसे बोलायला लागलेच आहेत ना आता. पण बरं झालं चिठ्ठीत तेच नाव आलं. अरे बा. अजून एक गोष्ट अशी झाली की आम्ही जेव्हा हॉस्पिटलला हिला वॉर्डमध्ये शिफ्ट केलं तेव्हा आम्ही दोघंच होतो तिथे, कारण एका टायमाला एकाच माणसाला पर्सनला सोडत होते त्या वॉर्डमध्ये. जेव्हा मी तिथे बसलेलो त्यावेळेला फार थंडी होत होती देवांशला. अच्छा. आता का आम्हाला कळत नव्हतं, कारण आम्हाला नवीन सर्व होतं, तर आम्हाला थंडी वाजता आम्ही त्याला कपड्यातला पेटतं, तर थंडी कधी थांबत नव्हती. तर आम्हाला तिथे भीती वाटत होती, असं का होतंय एकदमच नवीन, आताच तासभर झाला त्याला हे होऊन, आणि नंतर असं भीती वाटत होती आम्हाला. तर आमच्या ह्या त्याची खॉटेच्या बाजूला अजून एक लेडीज होत्या, त्यांच्या सासूबाई तिथे होत्या. त्यांनी बघितलंय सगळा प्रकार, आमची घालमेल काय चालली आहे वगैरे असं, तर त्यांना लक्षात आलं काय चाललंय. त्यांनी त्याच्या देवांशला स्वतःकडे घेतलं आणि सांगितलं की आतमध्ये सू वगैरे केली असेल त्याच्यामुळे त्याला थंडी वाजत असते ना. त्यांनी ते कपडे वगैरे चेंज केले, नॅपी चेंज केली, सर्व ते त्यांनी करून व्यवस्थित गंडवून दिला आम्हाला. त्यानंतर ते शांत झोपला थंड. आम्हाला पण बरं वाटलं की अशी पण दुसरे मदत केली त्यांनी, ते पण बरं वाटलं. पण त्याच्या नॅपीज बदलायची सहसा जबाबदारी कोणावर असते? मम्मीवर असते. अजून एका मेंबरवर असते असं मी ऐकलंय तुमच्या घरात. हो, ती म्हणजे आमची शमी, त्याची शमी बहीण. अरे वा. ती छोटी. तो लहान होता ना, त्याला आम्ही गुंडाळून वगैरे झोपून वगैरे ठेवायचो. मग तो उठला ना की त्याचं सगळं सोडून त्यांनी शी केली, सू केली, सगळं साफ करून बाथरूम मध्ये नेऊन टाकायचं. अरे वा. कमाल. मी इतक्या लहान मुलाला कधीच पाहिलं नाही हे सगळं. त्याला पण तिचा लळा आहे, हिला पण तिचा लळा आहे. ती जर रडायला लागली ना तर हा पण रडायला सुरुवात करतो. बर. अरे वा. कमाल नातं आहे. म्हणजे इतक्या लहान मुलाला त्याची घाण वाटत नाही आणि किळस वाटत नाही, हे खूप कौतुकास्पद आहे. अरे वा 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 वा. आज आपण गोकुळाष्टमी निमित्त आहोत छोटूशा देवांशच्या घरी आणि आता त्याच्या दोन्ही आज्यांशी गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी गुड न्यूज मिळाल्यानंतर काय प्रतिक्रिया होती आई? आनंद झाला. मला 3 मुलं होतं ना, मला 3 मुले म्हणून म्हटलं माझ्या मुलीला मुलगा होते म्हणून मला आनंद खूप. सासूबाई काय वाटलं पहिल्यांदा? मला खूप चांगलं वाटलं. दोन्ही मुली, मोठ्या मुलांना मुली, एक मुलगी आहे, त्याला मुलगा झाला. खूप खूप आनंद झाला. सगळे आमच्या घरात खुश झाले एकदम. अरे बा. आमचा आनंद एकदम गगनात मागण्याचं झालं. म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब पूर्ण झालं सर वाटलं. अरे बा. अरे बा. मग सुनीलला चायनीज खावाचं वाटायचं तर कधी ओरडला नाहीत का तिला? तसे जास्त ती खातच नव्हती ना. कधी आपल्या एखाद्या वेळी दिलं थोडंसं खा, जास्त खाऊ नकोस. मग ठीक आहे, पण जास्त दिलं नाही. पण जे बाकी तिला आवडायचं ते आम्ही आवडीने द्यायचं तिला. तिला आवडतं ते खा, त्यांनी काही त्रास होत नाही. पण तू खा, पालेभाज्या, बिटाची भाजी, असं काय काय जे डॉक्टरची औषधं आहेत ती सगळी खा, पण खाऊन पिऊन व्यवस्थित राहा. न खाल्ल्याने अशक्तपणा वाढणार, परत तुलाही त्रास, आम्हालाही त्रास. मग तू खा आणि व्यवस्थित राहा, हे तिला सांगितलं. हॉस्पिटलमध्ये तुम्ही असालच अर्थात? नाही, मी नंतर गेली. माझ्या 2 मुली आणि आमच्या बाजूवाला मुलगा होता. त्या 2 मुलीने आणि त्या मुलांनीच घेऊन गेल्या हॉस्पिटलमध्ये. अच्छा. मग बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर कसं वाटलं आजी? छान वाटलं. छान वाटलं. हो. तुम्हाला कसं वाटलं? एकदम मस्त मस्त वाटलं की मला मुलगा नाही पण माझ्या मुलीला मुलगा झाला. मला खूप, मी पेढे बी वाटले मध्ये, सगळीकडे पेढे वाटले. आजोबा तुम्ही कसं सेलिब्रेट केलं? खूप छान केलं का सेलिब्रेट. पहिला मला मित्र सांगायचे आता तुला आज नातूच होणार आहे. तर मला ठीक आहे, नातू झालं तर आनंदच आहे. मला मुली बी आवडतात, नाती बी आवडतात, पण नातूच झाला त्या माझ्याकडे पार्टी मागायला लागले. तेव्हा सगळ्यांना पार्टी दिली. अरे वा.
तुम्ही दोघींनीही तुमची मुलं वाढवली आहेत, आता एक पुढची पिढी बघताय, नातवंड बघताय. काय वाटतं तेव्हाच्या संगोपनाच्या पद्धतींमध्ये आणि आत्ताच्या पद्धतींमध्ये काय फरक आहे? सगळ्यात मोठा फरक काय जाणवतो आई? म्हणजे काय सांगू, तेव्हाचं सोपं होतं, आताचं सोपं आहे? आता सोपं आहे. तेव्हा तर असं सगळं जुनं विनं होतं, काय समजायचं नाही. आता सगळं रेडी होतं ना. आजी तुम्हाला काय वाटतं? आताचं कसं, आता सगळं फॅसिलिटी सगळे त्या लोकांना मिळतात, तेव्हा काहीच मिळत नव्हतं. आता डायपर आहे, तेव्हा डायपर विपर काहीच नव्हतं. मग तेव्हा गुटीचे औषध नव्हते. आता हे सगळं ड्रॉप हे ते पहिले जन्मल्यापासूनच चालू झालंय. पण आता जरा जास्त सोयीचं वाटतं सगळं. सगळं सोयीचं झालंय. आपल्याला आता या काळात मुलं झाली असती तर बरं झालं असतं असं वाटतं. नाही, तेव्हा घडी घडी त्यांचं डायपर बदलावं लागत लंबोट. आता डायपर घातल्याने का दिवसभर चालतो, त्यांना त्रास नसतो. आजींना मज्जा वाटते डायपरची. नाही मी घालायला देत, नाही घालायला देत. आता फक्त ती रात्रीची वापरते, दिवसभर मी डायपर देत नाही घालायला. बरं. आणि आपल्याकडे खूप कॅन्डिडेट आहेत डायपर चेंज करणारे. बरं, मला तुम्हाला सगळ्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे. आजकाल लहान मुलांचं संगोपन खूप वेगळ्या पद्धतीने व्हायला लागलंय, तर कुठल्या गोष्टी खटकतात, कुठल्या गोष्टी करू नयेत असं वाटतात पालकांनी? जाऊबाई काय सांगाल? पालकांनी आता कसं व्हॉट्सअप फेसबुक आले, त्यामुळे त्यांचा पूर्ण लक्ष हा मोबाईलमध्ये असतो. बाळ काय करतंय ते कोण बघत नाही, मग त्यांनी ते करू नये. म्हणजे मोबाईलमध्ये जास्त बघूच नाही वगैरे असं. बरं. देवांश बराच वेळ तुमच्याकडे असेल, मग त्याला रमवण्यासाठी काय करता? गाणं बोलायचं लागतं. गाणी म्हणता? ऐकूया का? ओके, बघूया. ए ग गाई गोट्यात, देवांशला दूध दे वाटीत, देवांशी वाटी दे दुधाची वाटी, मांजर चाटी मांजर गेली रागाने, तिला खाल्ली वाघाने. बापरे. असं देवांशला भीती वाटेल ना, मांजरीला वाघाने आमची जास्त बोलते. माझ्या देवांशला दूध दे वाटीत सारखी बोलत असणार. ओके. आजी? लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, गाय झोपली गोट्यात घरट्यात चिमुताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. अरे बा, तुम्हाला माहितीये माझी आई पण माझ्यासाठी ही अंगाई गायची. देवांशचे आई बाबा देवांशची जबाबदारी छान पार पाडत असतीलच, पण तुमच्यापैकी बहुतांश जण अनुभवी आहेत, तुमची सुद्धा मुलं आहेत, आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एखादी गोष्ट असते जी सुचवाविषयी वाटते, एखादा बदल असतो जो सांगावासा वाटतो, पण ह्या गोष्टी आपण सहसा बोलून दाखवत नाही. तर आम्ही तुम्हाला ही संधी उपलब्ध करून देतोय. ह्याला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. या संधीद्वारे तुम्ही देवांशच्या आई बाबांना देवांशच्या बाबतीत त्यांनी अजून बेटर काय करावं किंवा बदल काय करावा, अधिक चांगलं त्याचं संगोपन कसं करावं याबद्दल काहीही सुचवू शकता. पण देवांशच्या आई बाबांनी ह्या अशा स्माइलीज मधनं आपल्याला प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. ठीक आहे, आपल्याला आजकाल मेसेजेसमुळे ह्याची सवय आहे. ह्या घ्या तुमच्या प्रतिक्रिया. सुरुवात कोण करताय? सासूबाई बोला. देवांश जरा धुडधुडाच आहे, पण तो कसा पळत राहणार, इकडे जा तिकडे जा तिकडे जा, आणि ही कशी जरा स्लोली आहे. मग तिला कसं अगं जा, तो पडेल, उचल घे, म्हणजे ही जरा मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये हिचा लक्ष जास्त असतो. देवांकडे थोडा कमी बघते, ती नाही असं नाही, तीच सांभाळते, पण जरा वाईट जरा ढिल्ली आहे, मग त्याच्यामुळे जरा तिला वाईज चपळाई वाढवा सुनबाई. म्हणजे त्याच्याकडे तू लक्ष दे, बाकी काय करू नकोस, पण त्याच्याकडे चांगलं लक्ष दे. काय प्रतिक्रिया सुनबाई? सॉरी, काय प्रतिक्रिया बाबा? वहिनी बोला. ह्या आहेत देवांशच्या वहिनी, म्हणजे तुमच्या सूनबाई. हो, बघूया काय बोलतात, नंतर बघून घ्या त्यांना. बोला. मी ऍक्च्युली काय बोलणार, त्या यंगेस्ट असल्या तरी सासूबाई आहे ना शेवटी, त्यामुळे मी एवढंच सांगेल की क्यूट आहेत, खूप स्वीट आहेत आणि मनमिळावू खूप आहे. अरे बाच, कौतुक झालंय सुनबाईंकडनं. काय काय प्रतिक्रिया? प्रेम प्रेम बाई. बाबा काय प्रतिक्रिया? अजून कोणाला काय बोलायचंय? आई बोला.
तिला सांगत असते आता मुलगा झालाय, आता तू व्यवस्थित राहा, मुलाला बघ, हे कर म्हणून व्यवस्थित सगळं सांगत होते. तरी ते मी माझं बघून घेईन असे सांगत राहते, म्हणून तिला मी बोलते. आणि जावई बापू ते पण छान ते पण छान. जावई बापू नेहमी खूप लाडके असतात बुवा. काय प्रतिक्रिया? सॉरी मम्मी, यापुढे नाही असं. जावई बापू काय प्रतिक्रिया? त्यांना खूप हसू येतंय. चला, सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. अर्थातच आईबाबांच्या मनातही बऱ्याच गोष्टी असतील एकमेकांबद्दल. काय या निमित्ताने प्रॉमिस कराल देवांशच्या साक्षीने एकमेकांना? आमच्याकडे हात धरून करतात प्रॉमिस. धरला पाहिजे ना हात? धरा बरे हात. त्यांच्या डोळ्यात बघा आणि म्हणा, प्रियतमा. प्रियतमा. ताई लाजल्या. मी तुला वचन देतो की पुढचं तुम्ही तुमचं द्यायचंय वचन. मी जास्तीत जास्त वेळ देवांशला तुला देईन आणि कुटुंबियांना पण माझ्या. ओके, तुम्ही पण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा. प्रिय करा. मी तुला वचन देते की यापुढे मी देवांची खूप काळजी घेईन. मोबाईलकडे जास्त बघणार नाही, टीव्हीकडे जास्त लक्ष देणार नाही, मी देवांकडे जास्त लक्ष. आणि वैस चपळे वाढवीन. वैस चपळे. चला, देवांशच्या साक्षीने त्याच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक गोकुळाष्टमी स्पेशल खेळ खेळूया. आता वेळ आहे शेवटचा खेळ खेळण्याची. आणि आज गोकुळाष्टमी असल्या कारणाने आम्ही तुमच्यासाठी एक खास खेळ आयोजिला आहे. तुम्हाला लहानपणी कधी हंडी फोडावीची वाटली का सगळ्यांच्या वर चढून? हो ना. आज आम्ही तुम्हाला ती संधी देतोय. ते छान रंगीबेरंगी हंड्या आहेत आणि तुम्हाला त्या हंड्या फोडायच्या आहेत. पण जरासा ट्विस्ट आहे. तर तुम्ही दोघं जण मिळून ही काठी धरणार आहात एकाच हातात, ठीक आहे? आणि तुमचे डोळे बांधलेले असणार आहेत. आणि बाकी सगळ्यांनी मिळून तुम्हाला सांगायचंय उजवीकडे जायचं, डावीकडे जायचं, सरळ जायचं, कसं जायचं. जर या 3 हंड्यांपैकी 2 मिनिटांच्या आत तुम्ही कमीत कमी 2 हंड्या फोडल्यात तर तुम्ही जिंकणार आहात देवांशसाठी खास झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आपल्याला असं वाटेल की हे रेडी आहेत, पण मला असं वाटत नाहीये, म्हणून मी अजून एक गंमत करणार आहे. मी यांच्याबरोबर रिंगा खेळणार आहे. ला 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 ला. ओके, सुरू करा. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. स्ट्रेट चला. सेंटरला या. दोघं जण राईटला तुम्हाला कोणाला हाणाय मारायची सवय आहे? कारण वहिनी ज्या हंडी फोडत होत्या दनादन, दादा फक्त ममा म्हणत होते. यांचं सुरू होतं. 3री हंडी मोजता येणार नाहीये कारण दोन्ही हातांनी फोडली गेली आहे. आणि स्पेशल मार्क जाऊबाईंना, कारण त्या साधारण पुढे येऊन स्वतःच हंडी फोडायला निघाल्या होत्या. काही का असेना, तुम्ही जिंकला आहात देवांशसाठी झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. गावडे कुटुंबियांबरोबर आणि छोटूच्या देवांश बरोबर आज हा गोकुळाष्टमी विशेष भाग आपण सगळ्यांनी एन्जॉय केला असेल, याबद्दल मला अजिबात शंका नाहीये. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्यांचं पहिलं बालपण साजरं करण्यासाठी भेटणार आहोत आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.